माऊली रामकृष्ण हरी. आपण आलोय अशा ठिकाणी भेट देण्यास की ज्या ठिकाणी ज्या समाजामध्ये राहणारी काही मतिमंद मुलं असतात आणि त्यांना सांभाळण्यासाठी जी व्यवस्था केलेली असते, जी सरकाररूपी आणि मानवीच्या जोडीने सुरू असते, अशी संस्था ती म्हणजे श्री संत गजानन महाराज शिक्षण संस्था संचालित निवासी मतिमंद विद्यालय. संस्थेमध्ये 35 मुले आहेत. या ठिकाणी जी व्यवस्था आहे तुम्ही तुमच्या नजरेने एकदा नजरेत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर भोसले विशेष शिक्षक म्हणून काम करतोय. आपली जी शाळा आहे 1999 पासूनची स्थापना आहे आणि स्थापना झाल्यापासून आपली शाळा पहिली उरुळी कांचनला होती. उरुळी कांचनला काही कारणास्तव स्टेममध्ये 35 मुलांची मान्यता आहे आणि 35 मुलांपाठीमागे 18चा स्टाफ काम करतोय. त्याच्यामध्ये नर्स, काळजीवाहक, मुलांसाठी जे आवश्यक आहे सायकोलॉजिस्ट, 4 विशेष शिक्षक, ह्या सर्व गोष्टींनी ही शाळा चालत आहे. आणि शाळेमध्ये 6 ते 18 वर्षापर्यंत आपण मुलं घेतो आणि यांची वर्गवारी जी म्हणतो बुद्ध्यांक जो ससून हॉस्पिटल आहे त्याचं सर्टिफिकेट भेटतं आणि त्या सर्टिफिकेटनुसार त्याचा बुद्ध्यांक आणि त्याचे IQ लेवल ह्या दोन्ही गोष्टी बघून त्यांचं वर्गवारी केली जाते. एका वर्गामध्ये 8 मुलं असतात. 8 मुलांपाठीमागे एक शिक्षक असतो. असे आपण 35ची मान्य 8 चौक 32 मुलांचे आपण वर्ग भरवतो आणि इथं सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. आपल्यासोबत चरोली गावातील पुत्र आहेत, भूमिपुत्र ज्ञानेश्वरजी पाटोळे साहेब. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आल्यावर आपल्या भावना काय आहे? भावना म्हणजे ही जी शाळा आहे या शाळेला मदतीची प्रक्रिया झाली पाहिजे. शासकीय किंवा नगरपालिका किंवा अनुदानित संस्थांच्या अशी भावना आहे माझी. निश्चितच या ठिकाणी माऊलींनी सांगितलंय की या ठिकाणी शासकीय मदत व्हायला पाहिजे. त्याचसोबत या पंचक्रोशीतील जनता जनार्दनाने याकडे लक्ष देणं अतिमहत्वाचे आहे. यापैकी कोणता मुलगा बोलतो? गजानन महाराज प्रसारक समितीचे निवासी मतिमंद शाळा आहे. या येथील गुणी मुलांचे आपण शब्द ऐकूयात किंवा प्रार्थना ऐकूयात. बोल बाळा. माझं नाव संकेत विजय पडवळ. तुझं नाव संकेत विजय पडवळ. किती वर्ष झाले तू इथं आहे? 7 वर्ष झाले. आतापर्यंत तुझ्या काय काय लक्षात आलं? काय काय शिकला तू इथं? प्रार्थना. मग प्रार्थना म्हण बरं बाळा. म्हणून दाखव. हे ईश्वरा, आम्हाला चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आम्हाला सुखात आनंदात ईश्वराचे चांगली बुद्धी दे, आदूक दे, सुखात ठेव, आनंदात ठेव. छान.